आज होता आपल्या एनएसएस कॅम्पचा पहिला दिवस आणि कॅम्पच्या पहिल्याच दिवशी आपल्याला पोरी संघ बसून सांबार काढायला लागेल याचा विचार मी कधीच नव्हता केला. अरे पण हे असं मधातून पाहिले की मजा नाही. थांबा सगळं तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, पण तेपर्यंत तेवढं तुम्ही तुमच्या भावाला फॉलो नशीन केलं तर तेवढं फॉलो करून टाक जा, कारण की आपली आयडिया आहे की नाही आता जरा मायनस मध्ये चालू आहे. तर काय म्हणता मग पोट्टी यो कशा चांगल्या आहे की नाही? सर्वांना मनापासून जय श्रीराम. मी तुमचा कौस्तुभ स्वागत करतो तुमचा एनएसएस कॅम्प सिरीजच्या पहिल्या पार्ट मध्ये. तर जो आपला एनएसएसचा कॅम्प आहे की नाही तो ब्राह्मणवाडा भगत या गावात आहे. या गावात आपण कसं पोहोचलो ते मी अकाउंटवर ब्लॉग मध्ये टाकलेलं आहे, तुम्ही पाहिलं नसेल तर एक वेळा नक्की जाऊन पाहून घ्या. तर आज सकाळी जसं उठलो आपले पोट्टे जायचे रिकामे आहेत, चला म्हणत गाव फिरून येऊ. सगळ्यात पहिले तर गेलो आम्ही गाव फिरायले. पण गावात जसं आलो थंडी वाजत जाते, एका तापावरून काकांगा जराशा फकाले आणले. कसं आहे ना भाऊ, आपण गावातले आहो म्हणून गावातल्या लोकांसंग बोलायची आपल्याला चांगलीच सवय आहे. इथून निघालो तर डायरेक्ट आपल्या कॅम्पच्या लोकेशनवर येऊन पोहोचलो. इथे येऊन सगळे पोट्टे मस्तपैकी तयार झाले आणि मग गेले सगळे जॉगिंग करायला, म्हणजेच की रनिंग. कसं आहे ना, सकाळी सकाळी उठून रनिंग करणं शरीरासाठी चांगलं असते. पण आमच्या या गळ्याचाही अलगच माहोल होता. सगळे पोट्टे पुढे गेले पण हा गाडी एकटाच मागे होता. शेवटी बा आला तो कसा तरी आणि मग तिथून गेलो आम्ही सभागृहात आणि इथे येऊन सगळ्या पोरीनं मस्तपैकी योगा करून घेतला. जसा मग योगा झाला आपण गेलो नाश्त्याची तयारी करायला आणि बाजूने दिसला मला हरभरा. मग तुमचा भाऊ पहिल्यावर ऐकते काय, सगळ्यात पहिले तर जरासा हरभरा खाऊन घेतला, मग बसलो पोरी संग सांबार काढायला. पण मी काय म्हणतो, असं समजू नका तुमच्या भावाला हे काम येत नाही ते काम येत नाही. ऑलराऊंडर आहे तुमचा भाऊ, सगळेच कामं जमतात आपल्याला. याच गोष्टीवर तुमच्या भावासाठी एक प्रेमाची कमेंट नक्कीच झाली पाहिजे. पाहिजे चांगलीच करजा तुमचा लहान भाऊ समजून. इथं मग जसा सांबार वगैरे काढला झाला, काकून खतरनाक मध्ये पोहे बनवले आणि त्याच पोह्याची टेस्टिंग तुमच्या भावाच्या हाताने झाली. पहिले तर टेस्टिंग करून घेतली आणि मग सगळ्यांना मस्तपैकी नाश्ता करून घेतला. आणि नाश्त्याच्या बाबतीत आपल्या पोट्टीचं आपल्यासारखंच काम आहे, सट खायचं आणि तट राहायचं. नाश्ता म्हणजे डायरेक्ट जेवण. हे एवढे डेंजर आहेत ना, सगळे चमच्यानं खाऊ राहिले आणि तुमचा भाऊच एकटा हाताने खाऊ राहिला, ते पण कांद्यासोबत. कसं आहे ना, खायच्या मामल्यात कोणाला शर्मानी लागत आणि आपण तर तशी बेशरम, मग काय भ्या लागते. टाईट मध्ये नाश्ता करून घेतला आणि मग शांततेत मस्त चहा घेतला. चहा घेणं झाल्यानंतर आम्ही सगळ्या पोट्टीने तयारी वगैरे केली आणि मग गेलो आम्ही एनएसएस ची रॅली घेऊन डायरेक्ट गावात. आणि रॅली घेऊन गावात गेल्यानंतर आमच्या काय काय झालं हे तुम्हाला मी नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो, कारण की या पार्ट मध्ये दाखवणं तुम्हाला शक्य नाही, व्हिडिओ बम मोठा उरायला. आणि नेक्स्ट पार्ट साठी तुमच्या भावाला लवकर फॉलो करून टाका.